नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एस टी महामंडळाच्या भरती प्रक्रियेबाबत अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांतर्गत मेगा भरती जी आहे 14,500पेक्षा जास्त जागांसाठीची ही राबवली जाणार असून याबाबत अतिशय महत्त्वाचं असं नवीन परिपत्रक आहे. तर यामध्ये कोणकोणती पदे असतील, कंत्राटी होईल का कायमस्वरूपी असेल, परीक्षा होणार का नाही, या संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोचतील. तर पाहू शकता हे महत्त्वाचं परिपत्रक जे आहे, राज्य परिवहन जे महामंडळ आहे यांच्या अंतर्गत विभागीय कर्मचारी अधिकारी यांच्यासाठी राज्य परिवहन नाशिक, जळगाव, धुळे, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर सगळ्या जिल्ह्यांतर्गत सगळे एस टी महामंडळाचे जे विभाग आहेत या विभागीय अधिकाऱ्यांसाठी विषय आहे घटक संवर्ग वर्ग 3 आणि वर्ग 4 पदातील कर्मचाऱ्यांचे रिक्त स्थितीबाबत. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की घटसंवर्ग वर्ग 3 आणि 4 पदातील चालक आणि चालक तथा वाहक, वाहक शिपाई, लिपिक टंकलेखक व सहाय्यक पदातील कर्मचाऱ्यांची माहे जुलै 2026 रोजीची सोबत दिलेल्या विहित नमुन्यात आज दिनांक 7 जुलै 2026 रोजी 3 वाजेपर्यंत ईमेल आय डीद्वारे ही माहिती पाठवावी, अशा पद्धतीचं हे तातडीचं परिपत्रक जाहीर करण्यात आलं असून या संदर्भात पाहू शकता कशा पद्धतीने ही माहिती जी आहे ही मागवण्यात आली आहे परिपत्रकानुसार. या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. या या पद्धतीने जे महत्त्वाची माहिती आहे या रकाड्यामध्ये भरून मागवण्यात आली आहे विविध पदांसाठीची. तर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सध्या उपलब्ध माहितीनुसार ही भरती जी आहे ही कंत्राटी पद्धतीने राबवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत कोणतीही माहिती ही अंतिम ही मानू नका, कारण कंत्राटी भरती झाल्यास विभागणीय आहे आणि याच्यामध्ये पाहू शकता डेपोडी आहे रिक्त पदे ही भरली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक विभागात वेगवेगळ्या पदांसाठी स्वतंत्र रिक्त जागा ह्या असू शकतात. या भरतीमध्ये चालक आहे, वाहक आहे, शिपाई आहे, लिपिक आहे, सहाय्यक अशा विविध पदांचा समावेश असू शकतो. अंतिम पदांची यादी मात्र अधिकृत जाहिरात आल्यानंतरच निश्चित होईल. मिळालेल्या माहितीनुसार एस टी महामंडळाने विभागाकडून वर्ग 3 आणि वर्ग 4 मधील रिक्त पदांची जागांची माहिती ही मागवली आहे आणि त्यानुसार विभागवर आणि प्रवर्गनिहाय आकडेवारी तयार करण्याचं काम हे सध्या सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की परीक्षा ही होणार का नाही. तर सध्या याबाबत कोणतीही अधिकृत निर्णय हा झालेला नाहीये. परीक्षा घेतली जाईल की थेट निवड प्रक्रिया राबवली जाईल हे जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरच स्पष्ट होईल. याचं कारण म्हणजे पाहू शकता सध्या बाजारात उपलब्ध असलेली एस टी महामंडळाची विशेष पुस्तकं खरेदी करण्याची घाई करू नका, कारण परीक्षा निश्चित नसताना अतिरिक्त खर्च करण्याची गरज नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही आधीपासूनच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तोच अभ्यास तुमचा सुरू ठेवा. यासाठी सुद्धा एस टी महामंडळाच्या भरतीसाठी सुद्धा तुम्हाला उपयोगी पडेल. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर नियमित तयारी करत राहा आणि ही तयारी कोणत्याही भरतीसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. फक्त एस टी महामंडळ नाही तर तलाठी असेल, त्याचबरोबर नगर परिषद असेल, अशा सगळ्या सरळ सेवा भरतीसाठी ही तयारी तुम्हाला उपयुक्त ठरू शकते. अधिकृत अभ्यासक्रम आणि जाहिरात ही अभ्यासक्रम कसा असेल, एक्झाम पॅटर्न कसा असेल हे जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरनं त्यानुसार आवश्यक पुस्तकं किंवा कोर्स निवडणं तुम्हाला चांगलं ठरणार आहे. सध्याच्या माहितीनुसार भरती प्रक्रियेबाबत बोलायचं झालं तर मध्यवर्ती कार्यालयाकडून विभागांना सूचना या देण्यात आलेल्या सांगितलेलं आहे. पाहू शकता आपण परिपत्रक पाहिलं. यानुसार विभागाने त्यांच्या रिक्त जागांची माहिती पाठवल्यानंतरनं पुढची प्रक्रिया ही सुरू होणार आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये भरती प्रक्रिया आणखी महत्त्वाचे अपडेट येण्याची शक्यता आहे. सध्या तरी महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे, सोशल मीडियावर अनेक अफवा या पसरत आहेत. त्यामुळे फक्त अधिकृत माहिती जाहिरात जी आहे एस टी महामंडळाच्या वेबसाईटवर लक्ष ठेवा. त्याच ठिकाणी अधिकृत वेबसाईट जी आहे ही त्या ठिकाणी जी जाहिरात आहे ही जारी केली जाईल. सध्या पाहू शकता या रकाड्यामध्ये महत्त्वाची माहिती जी आहे या मागवण्यात आलेली आहे आणि ही माहिती प्राप्त झाल्यानंतरनं पुढची कारवाई जी आहे एस टी महामंडळाकडून केली जाईल. ही माहिती काल मागवण्यात आली होती. याचा अर्थ प्रत्येक विभागीय कार्यालयामार्फत ही जी माहिती आहे
कोणकोणती पदे आहेत यामध्ये लिपिक आहे, शिपाई आहे, वाहन चालक आहे, वाहक आहे, लिपिक टंकलेखक आहे, म्हणजेच कंडक्टर सुद्धा आला. या सगळ्या पदांसाठीची माहिती मागवण्यात आली आहे. रिक्त पदांची माहिती उपलब्ध झाल्यानुसार त्यानुसार प्रत्येक पदासाठीची आकडेवारी ही जाहीर केली जाईल. कोणत्या पदासाठी कोणत्या डेपोमध्ये किती जागा रिक्त आहेत आणि त्याच्यानंतर जाहिरात ही जाहीर केली जाईल. तर या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.